नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता डिफरन्स सांगणार आहे की आपली ट्रेडिंग आणि बिझनेसचा त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे ते सांगणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता बेसिकली तुम्ही ऐकलं असेल काही लोकांकडून की ट्रेडिंग मध्ये शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमवायच्या ऐवजी लोक जास्त पैसे गमवतात. ते का कमवतात? त्यांचं बरोबर असतं. त्यांना मोठा माणसं असतात. ठीक आहे. त्यांना एक्सपिरियन्स जास्त असतो आपल्यापेक्षा. ठीक आहे. आता ते काय करतात, असं लोक काय करतात की समजा आता मोठे माणसं तर म्हणजे ते लॉंग टर्मनी खेळतात असतं. लॉंग टर्मनी कसं असतं की एक कंपनी आहे, टाटाची कंपनी मानू आपण. ठीक आहे. टाटाची कंपनी घेऊ. एक टाटाची कंपनी, त्याचं मी समजा 10,000 क्वांटिटी बाय करतोय. आज तारीख किती? आज 1 नोव्हेंबर. आज 1 नोव्हेंबर 2025 आहे. ठीक आहे. मग मी त्याला आज बाय करतोय 10,000 क्वांटिटी सोबत मी त्याला बाय करतो. समजा टाटा स्टील आलं म्हणजे टाटा कंपनीला टाटा शेअर असतो ना, मी ते 10,000 क्वांटिटीचा बाय करतोय आज. ठीक आहे. आता मी त्याला किती वर्ष किती महिने होल्ड करू शकतो. ठीक आहे. जेवढं माझं प्रॉफिट होत नाही तोपर्यंत मी त्याला होल्डिंग त्याची करू शकतो. समजा आता कधीपर्यंत करू शकतो? 1 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, 3 वर्ष घ्या, 4 वर्ष मी एवढी होल्डिंग करू शकतो. म्हणजे ते लॉंग टर्म ट्रेडिंग म्हणजे चांगले असते. तर रिस्क नसते काही एवढी. म्हणजे समजा आज माझा झाला, समजा आज महिना दिसत असेल तर उद्या कंपनी परत चालू होईल आणि उद्या परत मार्केट वर जाऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल की मार्केट जास्त दिवस पडत बी नाही, बुलिश बी राहत नाही, जास्त दिवस बुलिश बी राहत नाही. मार्केट काय करतो, एक स्टेबल राहतो. म्हणजे 2-3 दिवस बुलिश होतो आणि 2-3 दिवस बुलिश होतो मार्केट. ठीक आहे. आता कसं असतं ते की तुम्हाला जर इंटरडे ट्रेडिंग करायची असेल ना, इंटरडे ट्रेडिंग म्हणजे काय, तुम्ही फक्त 1 दिवसाचा विचार करताय. ठीक आहे. आपण 2-3 वर्ष जाऊ द्या तिकडे, लॉंग ट्रेडिंगचा विचार नंतर करू. आपण फक्त कायचा विचार करतोय आता की इंट्राडे ट्रेडिंगचा विचार करतोय आपण. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसाचा गेम येतो. ठीक आहे. एका दिवसात म्हणजे मार्केट चालू होती आपली, बाबा मार्केट चालू होती 9:15 मार्केट चालू होती. ठीक आहे. 9:15 मार्केट चालू झाली की 3-3:30 ला आपली मार्केट क्लोज होती. तुम्हाला एवढं माहित असेल. ठीक आहे. मग इंट्राडे ट्रेडिंग काय करते, समजा आता मी 10,000 क्वांटिटी ट्रेड करतोय, तोच ट्रेड करतोय कशाच्या मध्ये, इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. आता लॉंग टर्मचा ट्रेड होता ना टाटा कंपनी, तो आपण काय करतोय, शॉर्ट टर्म मध्ये करतोय, इंट्राडे मध्ये करतोय. तो समजा मी 10,000 क्वांटिटी ट्रेड करतोय कशामध्ये, टाटा स्टील मध्ये मी 10,000 क्वांटिटी बाय केलेलं आहे. आणि मला काय वाटतंय आता की मार्केट आता बुलिश होऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती मार्केटमध्ये एवढी कधी एवढा मोठा मूव येत नाही, कधीच मोठा मूव येत नाही. म्हणजे कसं येतो पण कधी येतो पण कधी मूव होतो मार्केटमध्ये. पण मार्केट जास्त साईडवेज जातं, जास्त व्हॉलॅटिलिटी असते आपल्या इंडियन मार्केटमध्ये. तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे. आता आपण काय करू, या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला फॉरेक्स मार्केटचं सांगणार आहे की फॉरेक्स मार्केटमध्ये एवढी हे नसतं की फॉरेक्स मार्केट कसा एकदाच बुलिश मध्ये राहतो आणि एकदाच बुलिश मध्ये राहतो. फॉरेक्स मार्केटला जास्त साईडवेज राहत नाही आपलं फॉरेक्स मध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला ट्रेडिंगचा बेसिक कोर्स घ्यायचा असेल ना, या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप फॉरेक्स मार्केट शिकवत जाणार आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. धन्यवाद.